उमेदवारानं केला होता। या प्रकरणी उद्धव कांबळे या उमेदवारावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला। मात्र अनावधानानं हा प्रकार घडल्याचं उद्धव कांबळेंनी स्पष्टीकरण दिलंय। तसंच या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव कांबळेंना खडसावलेलं सुद्धा आहे। मी फॉर्म गिळला खाल्ला वगैरे, तर तसं काय प्रकार झालेला गिळला वगैरे काय खाल्लेला नाही। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते काय झालं, मला समजलं की त्या ठिकाणी तुमचा फॉर्म असं छाननी चालू होती, छाननी वगैरे अप्रूव्ह, फॉर्म बी माझा अप्रूव्ह झाला। आता समोरचे जे कोण ढवळे म्हणून आहेत, मी काय त्यांना ओळखत नाही, बिलकुल माझा काही त्यांच्याशी संबंध नाही। ते आमच्या पक्षाचे कुठलेही सदस्य नाही, ते कुठलेही आमच्या ह्याचे पदाधिकारी नाहीत, त्यांचा आमच्या पक्षाशी काही संबंध नाही। तरी देखील असं मला माहिती मिळाली की त्यांनी एबी फॉर्म कुठनं तरी आणलेला आहे आणि तिकडे सबमिट केलेला आहे। परंतु तसं एकंदरीत पाहता मग मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांना विचारलं की ते म्हणले त्याला काय आम्ही कुठलाही एबी फॉर्म दिलेला नाही। सगळं झालं फॉर्म फाडाफाडी, तर काय बोलले तुम्हाला वरिष्ठ, काय बोलले का? हो शिंदे साहेबांनी खडचवलं की स्वतः शिंदे साहेब बोलले हा निरोप तसं। आणि पुण्यामध्ये भाजपच्या उमेदवार पूजा मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर उमेदवारी अर्ज त्यांना मागे घ्यावा लागला। उमेदवारी अर्ज मागे घेताना